हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण चाललोय आता आपल्या रानात. ऑलमोस्ट आलोय आपण आपल्या वर्षा रानात मित्रांनो. आपल्याला काढायचा एक कांदा आणि न्यायचा आपल्या गायांना चारा. तर ऊस पण न्यायचा आहे मित्रांनो थोड्या वेळाने. चला आता आपण काढायचं, जरा कांदा काढूया थोडा आणि मग नंतर जाऊया आपण ऊस काढायला. कांदा काढायला मित्रांनो लेबर भेटत नाही आहेत, लेबर पण नाही आहेत आणि काम पण लई येतं, आवरत नाही आहे मित्रांनो फटाफट. सो चला आता थोडं कांदा काढूया. एक लेबर येणार आहे ते आणि मग मी काढते कांदा. परत ते काटायला वगैरे पण लागते, सो टाईम भरपूर लागते मित्रांनो. तर चला आता आपण काढूया, जरा कांदा वगैरे काढून ठेवू आणि मग थोड्या वेळाने जाऊया चारा आणायला. ऊस घ्यायचा आहे आपल्याला, तर ऊस वगैरे उडून नेऊन गायन सावरून परत जायचं आपल्या खालच्या रानामध्ये. सो चला आता जाऊया फटाफट आणि काढूया आपण कांदा. मित्रांनो चला आता आपण जाऊया आपण ऊस काढायला गायला चारा. बराच टाईम झाला मित्रांनो आपल्याला, कारण की जवळपास 12 वाजले, 12:30 वाजले. ते बघू शकता मित्रांनो गहू तिकडची साईडला मित्रांनो छोटा राहिला होता, बट आता एकदम सगळा एकसारखा ग्रोथ झाली आहे, एकदम एकसारखा बसलाय मित्रांनो. इकडे सुद्धा एकदम मस्त झालं मित्रांनो गहू आता. आणि ओंबी पण मोठी पडली आहे चांगल्यापैकी. तो आता हा भरणार आहे. चला आता जाऊया मित्रांनो, आपण करूया आता चारा काढायला सुरू. जाऊया फटाफट घरी घेऊन, कारण की उशीर झालाय. सो आवरूया अँड जाऊया. चला आधी जाता बघूया आपण विहिरीवर किती पाणी आलंय आणि मग निघूया तसंच वरती ऊस काढायला. वरच्या साईडने ऊस काढायचं आपल्याला. चला आता जाता पाणी किती आलं तेवढं बघून जाऊ. तर मित्रांनो आहे चांगलं पाणी. काल सकाळी मित्रांनो पाणी खूप असलं होतं, सो त्याच्यामुळं कमी आहे आता पाणी. बघू शकतो मी किती आहे. आणि आज रात्री मित्रांनो लाईट येणार नाही आहे, कारण की आज आहे रविवार, संडे आज. तर आज रात्री लाईट येतच नाही, कारण की आता डायरेक्ट उद्यापासून दिवसाची लाईट येणार आहे. त्याच्यामुळं लाईट येणार नाही रात्री, डायरेक्ट सकाळीच येणार. सो बोरचं पण पाणी आज काय पडणार नाही आहे. उद्या त्याला डायरेक्ट दिवसा मोटर सुरू होईल. तर चला आता आवरूया आपण, घेऊया ऊस काढायला. मित्रांनो इथं झालंय आपला ऊस काढून झाला तिथं. आता घ्यायचं मित्रांनो आपला ट्रॅक्टरवर. सो आता ट्रॅक्टर लावूया अँड घेऊया ठेवून आपण ऊस काढलेला. चला आता आवरूया, ट्रॅक्टर लावू चारा. मित्रांनो हे झालं आपला चारा काढून आणि निघालो आता आपण घरी. चला आता जाऊया घरी, जेवण वगैरे करूया, गायांचं चारा पाणी करू आणि निघूया मग आपण आवरून सगळं खालच्या रानामध्ये, कारण की आपल्याला बरंच काम आहे. चला आवरू. मित्रांनो आता निघालोय आपण खालच्या रानामध्ये, जेवण वगैरे केले, गायांना पाणी पण पाजून झाले, म्हणजे गायांचं काम आवरलेलं आहे मित्रांनो. इथे चालू होतं जरा आपलं कुट्टीचं मशीन नीट करायची, कारण की बरेच दिवस चालू नव्हते मित्रांनो. त्याला केबल वगैरे जोडत टाईम लागला. पप्पा जोडते ते अजून पण, आणि थोडं शॉफ्ट वगैरे लॉक झाले त्याचे, तर ते चाललं आहे नीट करायचं. तर चला आता तोपर्यंत आपण जाऊया खाली अँड आवरूया, बघूया ते ठिबकचं काय राहिलं जोडायचं. थोडं जोडायला घेऊ आपण फटाफट, कारण की लय उशीर होता मित्रांनो, कामच उरकत नाही आहेत. चला आता करूया आपण काम, तरी बघूया जेवढं आवरेल तेवढं करून. चला आता आवरूया आणि जाऊया जोडायला. मित्रांनो हे घेतलं आपण सगळं आपलं साहित्य, आता जोडायचं मित्रांनो हे सगळं. तर चला आता मित्रांनो घेऊया आपण एक जोडून. आपल्याला कट करायचे काही पीस आणि ह्याला जोडायचे आहेत मित्रांनो आपल्याला कॉक, हे येलोवाले. तर चला आता फटाफट उरकूया आणि आवरूया काम. आता ह्याच्यासाठी आपल्याला ही 20 mm ची आहे
त्याला आपल्याला कॉकसाठी बसवायला मित्रांनो लागते आपल्याला 16 mm ची ठिबक, जे की आपण इथं आणलेली आहे. हे लागते मित्रांनो आपल्याला त्याला जोडण्यासाठी. सो चला आता मित्रांनो घेऊ यावरून टप्पा येते थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण हे कॉक वगैरे कट वगैरे करून जोडून घेऊ आपण सगळे. चला आवरूया आता. मित्रांनो आपल्याला ह्या प्रकारचे पीस कट करून घ्यायचे त्या 16 mm ठिबकचे, कारण की हे पीस आपल्याला लागणार आहे मित्रांनो ह्या कॉकला इथे, आणि ह्या साईडला लागणार आहे मित्रांनो हा 20 ते 16 mm चा डिक्रीजर, जे की आपण असं अटॅच करणार आहे मित्रांनो. मग हे आपलं ह्याला म्हणजे हा डिक्रीजर ह्याला जोडलेलाच आहे, ह्याला 16 mm ची ठिबक, आणि मग हे कॉक, आणि ह्याला आपली पेप्सीची ठिबक. तर मित्रांनो असं नियोजन आहे. बरोबर, त्याच्यासाठी आता हे जोडायचं आहे मित्रांनो. तर चला आता फटाफट घेऊया आपण हे जोडून आवरूया. त्याच्या अगोदर मित्रांनो आधी आपण कट करून घेऊ ह्याचे छोटे छोटे पीस. तर मित्रांनो त्याच्या आधी आता आपल्याला एवढे असे पीस कट करून घ्यायचे त्या 16 mm च्या ठिबकचे. तर चला आता आधी ते कट करून घेऊ. मित्रांनो हे झाले आपण घेतले कट करून पीस. आता आपण ह्याला जोडायचे अशा प्रकारे. तर चला आता हे अटॅच करून या टीला जोडून घेऊया. तर मित्रांनो ह्या प्रकारे होणार आहे तयार. मग आपण जोडणार हिकाच्या साईडला आणि हिकाच्या साईड. तर मग हे होईल सुरू. तर चला आता आपण घेऊया फटाफट. आपल्याकडं अजून एकच शिल्लक आहे मित्रांनो, बाकीचे जोडलेले आहेत आपण. त्याचे हे पूर्ण रेडी आहे, कारण की हे जोडून टाकलेले. आपल्याकडं काही अजून कमी आहेत मित्रांनो, तर ते नंतर आणायचे, कारण की आपल्याला 20 mm चे कमी पडले. ते आणूया नंतर. आता जेवढं आहे तोपर्यंत ते जोडून घेऊया. ह्या प्रकारे आपण घेतले आता जोडून. आता हे फक्त इथं त्याला एक पीस टाकायचं आहे अजून, तो जोडायचा आणि जोडून सुरू. आता फक्त मित्रांनो आपण सध्याच्याला एवढा हवाला एरिया तयार करून ठेवू, कारण की आपल्याला टी नाही आहे. सो एवढाच डिक्रीजर आणि कॉक अटॅच करून ठेवू आपण. सो मित्रांनो फायनली आता आपलं हे झालं एकदम रेडी. सगळे पीस आपण कट करून घेतले मित्रांनो. एक पीस शिल्लक राहिला आहे, जो की आहे कुठे गेला. हां, सो मित्रांनो हा एक पीस अजून शिल्लक आहे कॉकचा, कारण की आपल्याकडं एक डिक्रीजर नाही आहे. सो आता तो एक कमी पडला आहे. अँड हे आपलं रेडी आहे मित्रांनो. जेवढे टी होते तेवढं रेडी केलेलं आहे. सो चला आता मित्रांनो बघूया आपण. ट्रॅक्टर पण आला आहे, पप्पा आले ट्रॅक्टर घेऊन. सो चला आता हे राहिलेले यांना माती लावूया. अँड एवढे 3 पीस मी जोडून येतो. तर चला आता आवरूया फटाफट. एवढं करूया, हे भरून ठेवतो आता, कारण की ह्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला टी, जे की आता आपल्याकडं नाही आहेत. सो चला आता हे भरूया अँड ते जोडूया. चला.
सो मित्रांनो फायनली झालं आहे आपलं मल्चिंग कंप्लीट. मित्रांनो मल्चिंग कंप्लीट म्हणजे एकदम माती वगैरे लावून एकदम फायनल झाले. आता काही विषय नाही याचा. तर एकदम पूर्ण सगळं कंप्लीट झालं मित्रांनो. पाईप पण टाकायला सुरू केले आपण, ते पण अर्धं काम झालं आहे. आता उद्याच्याला ऑलमोस्ट कंप्लीट होईल ते. जर ते मटेरियल आणलं तर उद्या कंप्लीट होऊन जाईल ते. तर चला आता हा दिवस गेला आहे अँड काम पण झालं आहे कंप्लीट. सो सगळ्यांना माती वगैरे लावून झालेलं आहे मित्रांनो. तर चला आता तेवढं आवरूया, बघूया काय होतं आहे अँड मग निघूया आपण घरी.